नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरातील कटकटी, भांडणे किंवा आपल्या घरामध्ये पैशाचे अडचणी आणि आजारपण आणि निगेटिव्ह शक्ती यासाठी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील सगळ्या कटकटी, भांडणे आणि अशांततेचे जे वातावरण आहे आणि निगेटिव्ह शक्तींचा वास आपल्या घरामध्ये जर होत असेल तो 100% कमी होणार आहे। आणि हा उपाय खूप प्रभावी आहे, खूप शक्तिशाली उपाय आहे आणि तो उपाय तुम्ही नक्की करून बघावा आणि आपल्या आयुष्यातील अडचणी दूर कराव्यात। तर आपल्याला यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे किंवा दिवसभर करत बसण्याची हा उपाय काहीही गरज नाही आहे। फक्त आपल्याला हा उपाय 4 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी करायचा आहे, कारण या दिवशी सर्वात मोठी अमावस्या आलेली आहे आणि त्या अमावस्ये दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे। आपण दिवाळीमध्ये जे दिवे लावतो ती मातीची पंती घ्यायची किंवा तुम्ही कणकेचा दिवा जरी बनवला तरी चालेल। घट्ट पीठ मळून, कणिक मळून त्याचा तुम्ही दिवा तयार करा आणि 4 कोणे तयार करा। 4 कोणे यासाठी करायचे आहेत की कारण त्यामध्ये आपल्याला 4 वाती लावायच्या आहेत आणि 4 वाती लावून झाल्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये पुरेसं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये 2 लवंगा घ्यायच्या आहेत। 2 लवंगा आपल्याला अखंड प्रकारच्या लवंगा घ्यायच्या आहेत, त्या कुठेही फुटलेल्या किंवा अशा तुटलेल्या नसाव्यात। लवंगा ह्या आपल्याला अखंडच घ्यायच्या आहेत। त्या लवंगा हातामध्ये घ्यायच्या आहेत। हातामध्ये आपल्याला मूठ बंद करायची आहे। त्या 2 लवंगा आपल्या हातामध्ये घेऊन आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत, जो काही त्रास आहे, जी काही बाधा आहे, जे काही कटकटी, भांडणे किंवा सतत आजारपण असेल, कोणतीही तुमची कारणे असू देत, ती सर्व आपल्याला मनोभावे बोलायची आहेत। आणि त्यावेळेला दीपदेवतेला आपल्याला विनंती करायची आहे, हे दीपदेवता, माझ्या घरातील ह्या कटकटी, ही भांडणे, हे सततचं आजारपण आणि जे काही आमच्या घरामध्ये घडतं आहे चुकीच्या गोष्टी, त्या सर्व कमी करा आणि माझ्या आयुष्यातल्या अडचणी ह्या लवकरात लवकर नष्ट करण्यासाठी मी हा उपाय करत आहे आणि मला या उपायामध्ये माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या कटकटी दूर करण्यासाठी मदत करा। आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये ज्या 2 अखंड लवंगा घेतलेल्या आहेत त्या लवंगा त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तो दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्या घरातील कटकटी, बाधा आणि जे काही आजारपण वगैरे असेल ते बाहेरच्या बाहेर दूर व्हावं, नष्ट व्हावं, यासाठी आपल्याला तो दिवा नमस्कार करून घ्यायचा आहे एकदा आणि तो बाहेर ठेवायचा आहे। आणि हा उपाय आपल्याला 6 ते 6:30च्या दरम्यान करायचा आहे। जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत हा उपाय आपल्याला दिवे लागण्याच्या वेळेला करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्या घरातल्या आयुष्यातील अडचणी ज्या काही असतील त्या कमी झालेल्या आपल्याला दिसून येतील आणि जास्तीत जास्त वेळा हा उपाय प्रत्येक अमावस्येला हा उपाय केला तरी अतिशय उत्तम। त्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी दूर तर होतातच, पण आपल्या घरामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी येते ती सुद्धा जास्त असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं। आणि ज्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं त्या घरामध्ये लक्ष्मी मातेची कृपा सदैव असते आणि लक्ष्मी माता तिथे वास करत असते। त्यामुळे आपल्याला अमावस्येला हा उपाय करायचा आहे। सर्वांनी हा उपाय करा आणि बघा आपल्या आयुष्यातल्या अडचणी कमी होण्यास मदत झालेली असेल। तर ही होती छोटीशी माहिती अमावस्येच्या दिवशी आपल्याला दीप कसा लावायचा आहे याबद्दल आणि आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी मी हा उपाय इथे सांगितलेला आहे। माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।